अद्वै हिरे शिवसेनेचे उपनेते आहेत. अद्वै हिरे हे आणि त्यांचं कुटुंब हे अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले आणि मुंबईसह महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे या मताचे जे प्रमुख नेते त्यावेळेला महाराष्ट्र राज्यात होते त्यात भाऊसाहेब हिरे होते. त्या भाऊसाहेब हिऱ्यांचे अद्वै हिरे हे नातू आहेत. अशी फार मोठी परंपरा या हिरे कुटुंबाला लाभलेली आहे. पण अद्वै हिरे यांना जी अटक झाली काल ही पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा एक भाग आहे. अद्वै हिरे यांच्यावर जे आरोप आहेत, नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जासंदर्भातले काही आरोप आहेत. खरं म्हणजे हे आरोप ते भाजपमध्ये असतानाही होते आणि त्याआधी होते. पण ते शिवसेनेत आले आणि मालेगाव विधानसभा लढण्यासाठी त्यांनी जो विधानसभेमध्ये जी प्रचंड एक मोठी सभा उद्धव ठाकरे यांची घेतली आणि अख्खा मतदारसंघ ढवळून काढला आणि तिथे ज्यांना पराभवाची भीती वाटत आहे असे मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वै हिरे आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध गेल्या साधारण वर्षभरामध्ये 40च्या आसपास गुन्हे दाखल केले. माझं असं म्हणणं आहे की स्वतः दादा भुसे यांच्यावरती मी सातत्याने 178 कोटीचा गिरणा मोसम सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांचे शेअर्स घेऊन त्याची अफरातफर केल्याचा आरोप आहे. गिरणा बचावच्या नावाखाली 178 कोटी गोळा केले शेतकऱ्यांकडून. त्याचं काय झालं त्या संदर्भात मी तपास यंत्रणा CBI ED यांच्याकडे रितसर तक्रार आम्ही दाखल केली आहे. दादा भुसे यांच्यावर काय कारवाई झाली? त्याच मालेगावमध्ये राहुल कुल जे भाजपचे आमदार आहेत, भीमा पाट्ट सहकारी कारखाना, अनेक पुरावे आम्ही दिले ED आणि CBI आणि तपास यंत्रणा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना सुद्धा. 500 कोटीचं थेट मनी लॉन्ड्रिंग आहे भीमा पाट्ट सहकारी कारखान्यात. 500 कोटी. तिथे आजही शेतकरी आंदोलन करतो आहे. गिरणा मोसम सहकारी कारखान्यात लुटलेलं शेतकरी आंदोलन करतो आहे. 70,000 कोटीचा शिखर बँक घोटाळा झाला असं प्रधानमंत्री मोदी सांगतात आणि कोणी केला तर अजित पवारांनी केला. ते अजित पवार मंत्रिमंडळात आहे. हे कोण सांगताय? प्रधानमंत्री मोदी सांगतायत. तेच अजित पवार काल गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. दिल्लीत आम्ही पाहिलं. मंत्रिमंडळात आहेत. हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे ना कारखाना त्यांचा, त्या कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष करतो. पुरावे दिले, ते जामिनावर सुटलेत. ED आणि CBIची प्रकरणं असलेले अनेक शिवसेनेचे लोक हे मंत्रिमंडळात आहेत किंवा सरकारमध्ये आहेत. त्यांच्यावर कारवाई आम्ही मागणी करतो, होत नाही. पण काल अद्वै हिरे यांना अटक करून महाराष्ट्र सरकारनं दाखवून दिलं की आम्ही सुडाचंच राजकारण करणार, दबावाचं राजकारण करणार. अद्वै हिरे यांच्यावरती दबाव होता, त्यांनी मालेगावमध्ये सक्रिय राहू नये. अद्वै हिरे यांच्यावर दबाव होता, मालेगावची विधानसभा लढू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होईल. आणि तो त्रास कोणता हे काल स्पष्ट झालेलं आहे. अर्थात अद्वै हिरे एकटे नाहीत. अद्वै हिरे यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना, आम्ही सगळे शिवसैनिक आहोत आणि ही लढाई आम्ही लढू आणि जिंकू. पण लक्षात घ्या, माझं पोलिसांना आव्हान आहे, ज्या पद्धतीनं नाशिक ग्रामीण पोलिसांनी अद्वै हिरे यांच्यावर कारवाई केली याची नोंद आम्ही घेतलेली आहे. आजही नाशिकच्या ड्रग्स रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे मालेगावपर्यंत पोहोचलेले आहेत. मालेगावच्या कोणत्या राजकीय नेत्याच्या घरात हे व्यवहार
ड्रग्सचे होत होते आणि ललित पाटील प्रकरणातले हप्ते कोणत्या मंत्र्यांपर्यंत आमदारांपर्यंत जात होते याची पोलिसांकडे संपूर्ण माहिती आहे. काय केली पोलिसांनी कारवाई? पण जसे वरून आदेश येत आहेत की राजकीय विरोधकांना त्रास द्या, गुन्हे दाखल करा, अटका करा, त्यांची दिवाळी तुरुंगात जाऊ द्या, हे जे प्रकरण चालू आहेत आणि हे जे पोलीस करतायत त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 2024 नंतर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल. अद्वैय हीरे शिवसेना के एक बहुत ही महत्वपूर्ण नेता है, उपनेता है हमारे, जो नासिक मालेगांव से आते हैं, बीजेपी में थे. तब उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई यही मामले में, जो नासिक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक का एक कर्ज का प्रकरण है 7 करोड़ का. लेकिन उसी मालेगांव में जो मंत्री है, जो ये दबाव से उनको अरेस्ट कर रहे हैं, उस मंत्री के ऊपर 178 करोड़ रुपए का घोटाले का आरोप चल रहा है. गिरना मौसम सहकारी साकर कारखाना, वहाँ पुणे डिस्ट्रिक्ट में दौंड में भीमा पाटस शुगर फैक्ट्री के जो चेयरमैन है राहुल कुल, जो एमएलए है बीजेपी के, उसने 500 कोटी का मनी लॉन्ड्रिंग किया है. अजीत पवार के ऊपर तो प्रधानमंत्री ने आरोप किया है ना, शिखर बैंक घोटाला, कोऑपरेटिव बैंक 70,000 करोड़. हसन मुश्रीफ जो मंत्री है बेल पर छूटे हैं, वो भी शुगर फैक्ट्री का घोटाला है, बैंकों का घोटाला है. जो शिवसेना से गए हैं शिंदे गुट में, उनके ऊपर तो ईडी और सीबीआई का वारंट है, वो सभी को आपने छोड़ दिया है. और अद्वैय हीरे को इसलिए अरेस्ट किया कि उनके ऊपर आपने दबाव डाला कि मालेगांव में आप चुनाव मत लड़िए, मालेगांव में आप सक्रिय मत रहिए, आप शिवसेना का काम मत करिए. लेकिन हम पूरी शिवसेना अद्वैय हीरे जी के साथ है और रहेगी. उनका परिवार का महाराष्ट्र के निर्माण में बहुत बड़ा योगदान है. उनके ग्रैंडफादर, ग्रेट ग्रैंडफादर भाऊ साहब हीरे डिप्यूटी चीफ मिनिस्टर है महाराष्ट्र के, और मुंबई के साथ महाराष्ट्र का निर्माण होना चाहिए, उनके लिए जो भूमिका रही उसमें भाऊ साहब हीरे सबसे बड़े कदावर नेता उस वक्त थे. उनको मालूम नहीं है, लेकिन अद्वैय हीरे बहुत ही मजबूत मन के नेता है हमारे जैसे. वो पीछे नहीं हटेंगे, ना झुकेंगे, हम उनके साथ हैं. लेकिन जिस प्रकार से हमारी पुलिस महाराष्ट्र की दबाव में आकर सरकार के जो विरोधी है उनके ऊपर कार्रवाई कर रही है, उनको हिसाब देना पड़ेगा 2024 में. ये ध्यान रखिए, मैं ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ. अजित पवार का डेंगू है वो पॉलिटिकल डेंगू है, क्या कहना चाहते हैं? विरोधक म्हणून अद्वैय हीरे यांना पाहिले जातं. दादा भुसेंची अगदी कट्टर विरोधक. दादा भुसे हे पराभवाच्या छायेत आहेत. मालेगावात दादा भुसे पुन्हा आमदार होणार नाहीत. तुम्ही अशा प्रकारचे कितीही दबाव तंत्र निर्माण करा, अशा प्रकारच्या किती कारवाया करा, खोट्या कारवाया करा, मालेगावचे पुढले आमदार अद्वैय हीरेच आहेत आणि अशा प्रकारे त्यांना कोणाला रोखता येणार नाही. केंद्र सरकार ने संकेत दिया है कि महंगाई दर बढ़ेगी, क्या कहना चाहते हैं? महंगाई बढ़ेगी तो क्या होगा भाई? मोदी जी आएंगे, आपको राम मंदिर अयोध्या के दर्शन कराएंगे, फिर लोग महंगाई भूल जाएंगे. इस देश में महंगाई जिस तरह से बढ़ रही है तो कोई जादू की कांटी छड़ी लेकर आएंगे मोदी जी, भारत पाकिस्तान करेंगे, हिंदू मुसलमान करेंगे, और क्या करेंगे? उनके पास तो एक ही मंत्र है ना. जिस तरीके से जो है अभी आप हम देख रहे हैं कि रेड्स हो रही है, लेकिन उसी के साथ साथ एग्रीकल्चर मिनिस्टर जो है नरेंद्र सिंह, उनके बेटे का एक वीडियो वायरल हुआ है. नहीं, ये इस प्रकार की वीडियो, चाहे मंत्री हो, मंत्री के परिवार हो, मंत्री का मित्र परिवार हो, इस प्रकार की जब बातें सामने आती है तो ये जो केंद्रीय जांच एजेंसी हो, गृह मंत्रालय हो या प्रधानमंत्री हो, वो आँख पर पट्टी बांधकर बैठी रहती है. उनको ये सब दिखता नहीं. जो बीजेपी विरोधी है उनके ही इस प्रकार की बातें दिखती है. इतना बड़ा घोटाला सामने आया है, अगर और किसी का होता तो बीजेपी सड़क पर आती मध्य प्रदेश में और दिल्ली में. समझ लीजिए आप, क्या दिल्ली का कौन सा घोटाला? लिकर घोटाला.
फिर ये कौन सा घोटाला है अभी जो आया है सामने मध्य प्रदेश का केंद्रीय मंत्री के बेटे का? वो घोटाला नहीं है क्या? वो क्या मिठाई है क्या? मिठाई बांट रहे हैं? चलिए, थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।